लाडकी बहिणीचा लाडक्या जण 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे याच्याबद्दल अंदाजी बातमी समोर आली आहे. लाडक्या जण बघा, आणखी 2 अंदाजच्या बातम्या समोर आल्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पहिली अंदाजची बातमी आहे वाटपाची तारीख समोर आलेली आहे. दुसरी अंदाजची बातमी लाडक्या जण ती आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला अजून एक गुड न्यूज भेटणार आहे. आणि तिसरी अंदाजची बातमी तर खूप जबरदस्त आहे लाडक्या जण, ती म्हणजे या वेळेस महिलांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे. ज्या महिलांना मागच्या वेळेस हप्ते भेटले नव्हते, ज्यांच्या तपासण्या या ठिकाणी चालू आहेत, त्यांना देखील 19वा हप्ता भेटणार आहे. तिसरी अंदाजची बातमी देखील तुम्हाला मी सांगितलंय, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. लाडक्या जण अजून एक अंदाजची बातमी आहे, ती म्हणजे निधीमध्ये वाढ होणार आहे. तर याच्याबद्दल पण तुम्हाला अपडेटेड माहिती आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट सांगत आहे. लाडक्या जण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, ती तारीख म्हणजे 19वा हप्त्याची तारीख काय असणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला वेळ बघता व्हिडिओला सुरुवात करूया. आनंदाची बातमी समोर आली आहे पुराव्यासहित. लाडक्या जण तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. आता बघा लाडक्या जण, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात आणि वेगवेगळे आमदार असतील, वेगवेगळे मंत्री असतील, तुम्हाला व्हिडिओ काढताना दिसत आहेत, त्यांच्या पोस्ट तुम्हाला दिसत आहेत की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामुळे लाडक्या बहिणींना हे भेटणार आहे, ते भेटणार आहे, आम्ही असं करणार आहे. लाडक्या ताईंनो बघा, खुशखबरी भेटणार आहेत. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला अंदाजच्या बातम्या भेटणार आहेत. वाटपाची तारीख काय असणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे. हप्ता निधीमध्ये वाढ होणार आहे. परत सांगतो लाडक्या ताईंनो, तुम्हाला या वेळेचा जो हप्ता असणार आहे, हप्ता वाढ या ठिकाणी होणार आहे. म्हणजे निधीमध्ये वाढ देखील या ठिकाणी होणार आहे, कारण की जास्तीत जास्त महिलांना यावेळेस हप्ता भेटणार आहे. सगळ्या गोष्टी सांगतो. वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे, या तुम्हाला तारखा देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 19वा हप्ता नेमका मिळणार कधी, कोणत्या महिलांना मिळणार, सगळ्या गोष्टी सांगतो. तुमचं नाव सांगा लाडक्या, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्व लाडक्या त्यांनी आपलं लाडक्या बहिणीने उत्पन्न पण सांगायचं आहे आणि सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये कुणी आहे का, खरं प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या घरामध्ये खरंच सरकारी नोकरदार आहे का नाही, कारण की बऱ्याच लाडक्या ताईंना गव्हर्नमेंट एम्प्लॉई नावाची एरर येत आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे कट होत आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी आपलं नाव, जिल्हा सांगायचंय, गाव सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी किती हप्ते आतापर्यंत जमा झालेत पटपट सर्वांनी सांगायचं. चला वेळ व्हायला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला साम टीव्हीची ही बातमी लाडके त्यांना दाखवायला, तुम्ही स्वतः वाचा. या ठिकाणी साम टीव्हीची बातमी काय बघा, खुशखबर तुम्हाला भेटणार आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. या दिवशी येणार जानेवारीचे 1,500 रुपये, संभाव्य तारीख या ठिकाणी तुम्हाला आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो बघा, 1,500 रुपयाची खुशखबर म्हणजे वाटपाची तारीख काय असणार आहे, ज्याची तुम्ही आता वाट बघत असला. जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाटपाची तारीख या ठिकाणी पुढे आलेली आहे. तुम्हाला त्या गोष्टी आता मी दाखवणार आहे. चला आता वेळ आहे, पुढची सगळी कमेंट्स आपण या ठिकाणी माहिती वाचणार आहोत. बघा, लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची एक अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार ते समोर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर झेडपी निवडणुकीच्या, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पैसे येण्याची शक्यता या ठिकाणी आहेत. लाडक्या बहिणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. या ठिकाणी साम टीव्हीची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. चला, आणि महत्वाची गोष्ट लाडक्या जणो, 19वा हप्ता वाटपाच्या तारीख तुम्हाला मी सांगायला लागलो आहे. बघा, त्या साम टीव्हीची पण तारीख मी तुम्हाला दाखवणार आहे, पण याच्या अगोदर मी तुम्हाला बऱ्याच तारखे या ठिकाणी सांगणार आहे. बघा, बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटत आहे की 26 जानेवारीला हप्ता वाटप होणार का नाही, कारण की बघा मागच्या वेळेस बघा पहिली तारीख आहे 26 जानेवारी. बघा 26 जानेवारीला सोमवार आहे. यावेळेस 26 जानेवारीला सोमवार आहे, 26 जानेवारीला सुट्टी असते. पण मागच्या वेळेस बघा लाडक्या ताईंनो 26 जानेवारीला हप्ता वाटप झाला होता. म्हणून बऱ्याच लाडक्या ताईला असं वाटायला लागले की यावेळेस 26 जानेवारीला हप्ता वाटप होईल म्हणून. पण लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट शब्द सांगत आहे की यावेळेस 26 जानेवारीला हप्ता वाटप होण्याचे चान्सेस खूप 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 कमी आहेत.
या ठिकाणी, आणि आले तर खूपच चांगलं होईल. या ठिकाणी सरकारने जर या 26 जानेवारीच्या निमित्ताने हप्ता वाटप केला तर सरकारचं खूप खूप मी आभारच मानेन. पण या ठिकाणी शक्यता खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त बोलणार नाहीये. कारण की आणि सरकारने जर निर्णय घेतला, लवकर टाकले तर खूपच चांगलं होईल. तर 26 जानेवारीला तोपर्यंत तरी अजून मी काही माहिती काढणार आहे 26 जानेवारीला खरंच वाटप होणार का नाही. पण आता तरी 26 जानेवारीची तारीख आपल्याला मागे ठेवायची आहे लाडके बंधू. त्याच्यानंतर पुढची तारीख आहे 5 फेब्रुवारी. बघा 5 फेब्रुवारी आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आता बघा मागच्या वेळेच्या निवडणुका झाल्या होत्या जानेवारी महिन्यामध्ये, 15 जानेवारीला निवडणुका झाल्या होत्या, 14 जानेवारीला मकर संक्रांत होती आणि 13 तारखेपासून त्यांनी वाटप सुरू केलं. बघा निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर वाटप सुरू केलं होतं. तर यावेळेस पण जर 9 फेब्रुवारीला या ठिकाणी 5 फेब्रुवारीला या ठिकाणी निवडणुका आहेत. जर 5 फेब्रुवारीला जर निवडणुका असतील त्याच्या 2-3 दिवस अगोदर, म्हणजे 1-2-3 तारखेला जर वाटप सुरू झालं ते पण खूप चांगलं होईल. 2 ते 3 फेब्रुवारीला वाटप सुरू झालं ते तर खूप चांगलं होणार आहे. तर या ठिकाणी त्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला ते सुरुवातीलाच मी सांगत आहे 2 ते 3 तारखेपर्यंत जर वाटप झालं तर खूप चांगलं होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि ह्या मोठ्या निवडणुकाचा या ठिकाणी विचार करून, आणि लक्षात घ्या लाडके जणू, जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी या ठिकाणी समाविष्ट असतात आणि याच्यामुळे याचा फायदा सरकार नक्कीच घेणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला या तारखेमध्ये वाटप होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्याचबरोबर 9 फेब्रुवारी, आता बघा जर यावेळेस 5 फेब्रुवारी पर्यंत पैसे नाही आले तर लक्षात घ्या 9 फेब्रुवारीला सोमवार आहे. या ठिकाणी ही एक मोठी तारीख आहे बघा 9 फेब्रुवारी, आणि नंतर 10 ते 12 फेब्रुवारी याच्या अगोदरच तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे लाडके जणू. तुम्हाला स्पष्ट शब्दात मी सांगायला लागलोय 10 ते 12 फेब्रुवारी याच्या अगोदर तुम्हाला गुड न्यूज भेटणार, म्हणजे भेटणार हा गुरुदादा डायरेक्ट तुम्हाला मी सांगायला 10 ते 12 फेब्रुवारीच्या अगोदर गुड न्यूज तुम्हाला भेटणार. राहिली तारीख आता 26 जानेवारी आला तर चांगलंच आहे. नंतर 5 फेब्रुवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुका, त्याच्या अगोदर येण्याचे चान्सेस भरपूर आहेत लाडके जणू. परत सांगतोय 5 फेब्रुवारीच्या चान्सेस आधी येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. पण जर त्या ठिकाणी त्यावेळेस पण जर काही विरोधी पक्षांनी किंवा विरोधी सरकारने या ठिकाणी जर काही घोळ घातला तर या ठिकाणी मागच्या जसं संक्रांतीच्या वेळेस त्यांनी म्हणलं होतं की बाबा देऊ नका, पुढे तुम्हाला द्यायची तेवढी द्या, पण असं जर अजून झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण लाडके जणू यावेळेस जानेवारीचा हप्ता आहे, काय वाढीव हप्ता नाहीये, त्याच्यामुळे सरकार टाकू शकते हप्ता, काही प्रॉब्लेम नाहीये. सरकारला आचारसंहितेची गरज नाहीये, कारण की लाडकी बहीण योजना आता जुनी झाली, त्याच्यामुळे आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाहीये. 1 महिन्याचा हप्ता आरामात टाकू शकते सरकार, त्याच्यामुळे विरोधी पक्ष काही जरी बोलला तरी काय प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे हे आता चान्सेस लक्षात घ्या 2 ते 3 फेब्रुवारी हे चान्सेस जास्तीत जास्त पकडून चला लाडके जणू. आता तुम्हाला थोडेच दिवस शिल्लक राहिलेत, या तारखेमध्ये तुम्हाला वाटप होण्याचे चान्सेस भरपूर आहेत लाडके जणू. आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. तारीख, वाटपाची तारीख 19वा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता वाटपाची तारीख या ठिकाणी सांगितली. अजून 2 गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. त्या म्हणजे आता बघा यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुकामुळे जास्तीत जास्त महिलांना वाटप या ठिकाणी होणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडके जणू. ज्या ज्या लाडक्याच्या घरी येऊन पडताळणी होणार आहे, परत सांगतो ज्यांची पडताळणी होणार आहे, पडताळणी झाल्यानंतर याद्या अपडेट झाल्यानंतर तुम्हाला हप्ता भेटणार आहे. असं समजू नका की लगेच बाबा हप्ता लगेच सरकार टाकणार आहे, असं समजू नका. तुमच्या घरी कोणी लाडक्या बहिणी म्हणजे अंगणवाडी सेविका आल्या होत्या का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. अंगणवाडी सेविकांनी येऊन तुमची तपासणी करणं गरजेचं आहे. तुमचं जर केवायसी मागच्या वेळेस 17वा 18वा हप्ता भेटला नसेल त्यांना या ठिकाणी केवायसीची या ठिकाणी तपासणी होणार आहे, तुमच्या घरामध्ये येऊन चेकिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर पैसे भेटणार. आणि यावेळेस बघा हप्त्या निधीमध्ये वाढ देखील होणार आहे. ही महत्वाची अजून 3री बातमी तुम्हाला सांगितली. तर लाडक्याताईंनो काळजी करू नका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुका असल्या की सरकार फायदा करून देत आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. आपण 100% लाडक्याताईंना आणि सरकारकडे मागणी आहे सर्व लाडक्याताईंना 15वा 16वा हप्ता ज्या ज्या लाडक्याताईला भेटला होता त्या लिस्टनुसार सगळ्याला हप्ते टाकून द्या. 17वा 18वा हप्ता बऱ्याच लाडक्याताई वगळलेल्या आहेत, जवळजवळ 24 लाख 21 ते 24 लाखापर्यंत लाडक्याताई वगळलेल्या आहेत. त्या लाडक्याताईंची यादी न घेता मागच्या ज्या ज्या लाडक्याताईला पैसे भेटले होते सगळ्या यादीनुसार पैसे देऊन टाका अशी सरकारकडे विनंती आहे. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री वर्धे.